गजानन महाराजाच्या प्रकट दिनाच्या दिवशीचं माझं हे पहाटेचं रुटीन आहे. तर मी श्वेता परत एकदा तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते माझ्या एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये. तर पहाटेलाच मी उठलेली आहे. बघू शकता सगळीकडे सर्वत्र अंधारच आहे आणि बाहेरसुद्धा उजेड अजून आलेला नाही. आज तर गुरुवारही आहे, सोबत गजानन महाराजाचा प्रकट दिवसही आहे आणि प्रकट दिनानिमित्तानं मला आज संपूर्ण त्यांचं छोट्या पोथीचं एक पारायण पूर्ण करायचं होतं. परत त्यांना आवडणारे नैवेद्याचे पदार्थही बनवायचे होते. त्यामुळे ना माझं जेवढं काही आज मी रुटीन ठरवलेलं आहे ते सगळं मला 12च्या आत पूर्ण करायचं होतं. तर त्या अगोदरनं सोप्याचे कवर आणि बेडशीट हॉलमधली ना चला म्हटलं मशीनमध्ये लावून देऊया. आज छान असं प्रकट दिनाचा दिवस आहे तर सगळं नवीन आणि स्वच्छ असायला हवं. तर सगळं धुतल्यानंतर मशीनमध्ये तर लवकरच वाळून निघते, त्यामुळे 12च्या आत मी लावून पण घेईन. तर उठल्यानं मला थोडंसं चालायला ना एडीमध्ये त्रास होते. माझ्यासारखं माझ्या भरपूर मैत्रिणींनाही हा त्रास असेल. मग ते थोड्या वेळाने एकदम नॉर्मल होऊन जाते, पण उठल्यानं चालताच येत नाही. बरेचदा ना मी रात्री झोपण्या अगोदरच माझा हॉल वगैरे सगळं आवरून ठेवते, म्हणजे काहीच ठेवत नाही. मुलांची बॅग्समधले त्यांचे बुक त्यांच्या बॅगमध्ये टाकून देते किंवा एक्स्ट्रा बुक असेल तर त्यांच्याबरोबर कबर्डमध्ये ठेवते. सगळं व्यवस्थित करून ठेवते, म्हणजे सकाळी उठल्या कसं आहे ना झाडलं पुसलं की होऊन जाते झटक करून. तर चला मग आता समोरचा दरवाजा उघडलेला आहे आणि आता माझ्यासमोर पायऱ्या आहेत, तर त्या पायऱ्याही झाडायच्या आणि आज धुवायच्या पण आहे. तर म्हटलं स्वच्छ असं छान असं धुवून पण घेऊया. संपूर्ण पायऱ्या झाडल्यानंतर ना मला खाली अंगण पण आहे, तर ते अंगण मला झाडावं लागते. तर रोज तर पायऱ्या मी झाडते म्हणा, पण अंगणामध्ये पण झाडून पाणी वगैरे रोज टाकत असते. खाली राहिला म्हणून काय झालं, पण मी पाणी टाकायला रोज जाते. त्याच्यानंतर बघू शकता अजून उजेड आलेला नाही आणि इतकं छान वाटते ना आपण यावेळेला जेव्हा अंगण सडा करतो ना तेव्हा खरंच खूप छान वाटते. आणि ना मला ह्या पायऱ्या धुवायला कमीत कमी 2 बाल्टी पाणी लागते. आता 1 बाल्टी मी इथे दरवाजामध्ये इथून सोडणार तर पायऱ्यापर्यंत खाली जाणार. त्याच्यानंतर ना अर्धी बाल्टी ना मी मध्ये पायऱ्या आहे ना तिथून सोडते, म्हणजे इकडे तिकडे कान्याकोपऱ्यात धूळ लागलेली राहते, ती सगळी धूळ निघून जाते आणि त्याच्यानंतर उरलेलं पाणी मग पूर्ण अंगणात टाकत असते. तर अशा प्रकारे मी मस्त अशा पायऱ्या धुवून काढते आणि ज्या दिवशी पायऱ्या धुते ना खरंच खूप छान वाटते. आणि जेव्हा केव्हा मला पायऱ्या धुवायच्या असतात ना त्या मला अंधाराच्या आतच धुवावे लागतात, नाहीतर 9-9:30 वाजतापासून समोर कम्प्युटर क्लास आहे तर ते चालू होऊन जातात. मग लोकांची ये-जा असते, तर पायऱ्या कसं स्वच्छ वाढल्या पण पाहिजे ना, तर म्हणून मी लवकर अंधाराच्या आतच धुण्याचा हा माझा प्रयत्न असतो की पायऱ्या धुवून स्वच्छ अशा 2 तासात वाळून जाईल म्हणून. आणि माझं कसं आहे माहिती आहे का, आंघोळीला जाण्याअगोदरच माझं घर स्वच्छ झालं पाहिजे, झाडून पुसून. आणि मी कपडे पण भिजत घातलेले राहिले, मला हाताने धुवायचे आहे, तर ते सुद्धा माझे तेवढ्या वेळात झाले पाहिजे. त्याच्यानंतर मी माझ्या स्वयंपाकाला लागत असते. तर बघू शकता रात्री सगळं मी आपलं स्वच्छ करून ठेवलेलं होतं किचन. त्यामुळे आता तेवढं काही आता किचनला हात वगैरे लावायची गरज नाही किंवा वस्तू कोणती उचलायची गरज नाही. तर उठल्यानं पहिले मला गरम पाणी प्यायची सवय आहे आणि ही सवय मला कितीतरी वर्षापासून आहे. उन्हाळा राहो की काही राहो, भर उन्हाळ्यातसुद्धा मी सकाळी गरम पाणीच पित असते. थंड पाणी मी कधीच पित नाही उठल्या. तर चला मस्त असं गरम करते आणि मला ना थोडंसं गरमच राहिलं की बरं वाटते. एकदम कुणकुणं पाणी नाही पित मी, थोडंसं असं गळ्याला छान असं शेक लागेल ना असं पाणी मी पित असते. गुरुवार म्हटलं की ना आपल्या एक्स्ट्रा सेवा असतात आणि छान अशी आपली पूजा असते गुरुवारची. सोबत ना गजानन महाराजाच्या साखळी पारायणमध्ये मी आहे, तर मला ते पण अध्याय वाचायचं आहे. सोबत माझं एक पारायण संपूर्ण ते पण मला पूर्ण करायचं आहे. सोबत स्वयंपाकही करायचा आहे. 9च्या आत जाण्या अगोदर मला पूर्ण स्वयंपाक त्याला टिफिन पण द्यायचं आहे. एवढं सगळं मला पूर्ण करायचं होतं, म्हणूनच थोडी लवकरच उठलेली होती. आणि माझे केस तुम्हाला थोडे ऑइली दिसत असेल तर आदल्या दिवशीच मी रात्री मस्त असं केसाला तेल लावून झोपलेली होती. म्हणजे दुसऱ्या दिवशी जेव्हा का मी हेअर वॉश करते ना त्याच्या आदल्या दिवशीच मी तेल लावते. भरपूर जण 1-2 तास अगोदर लावतात, पण मी रात्रीच लावते. त्यामुळे ना छान जेवढं काही तेल आहे ना आपल्या जडामध्ये छान असं मुरून जाते, म्हणून रात्री लावते. आणि 9व्याला सुद्धा नेहमीने रात्रीच लावून देण्याचा माझा प्रयत्न असतो. पण तशी तर ती स्कूलमध्ये जाते तर तिला तसं 1-2 दिवसाआड लावावंच लागते म्हणा. तिचे 2 वेण्या वगैरे घालावं लागतात. तर पण आपलं कसं आहे ना, आपण जेव्हा केस धुतो त्याच्या अगोदरच तेल लावतो. तर मस्त असं काल रात्री ना मी ना केसाला माझ्या सरसोचं तेल यूज करते. तुम्ही म्हणा सरसोचं तेल, हो तर मी सरसोचंच तेल यूज करते. त्याच्यामुळे ना मध्ये ना छान असं कांदा वगैरे सगळं टाकून मी ना तेल माझं तयार केलेलं आहे. त्याच्यामध्ये मेथ्या आहे ते सगळं जेवढं काही वस्तू आहे ते सगळ्या घालून माझं 9व्याचं तेल वेगळं तयार करते आणि माझ्यासाठी वेगळं तयार करते. तिला सरसोचं तेल लावायला नाही आवडत, तर तिला खोबऱ्याचं तेल आवडते, तर तिला मग मी खोबऱ्याचं तेल लावून देते आणि मी मात्र मस्त असं सरसोचं तेल लावते. आणि हे सगळी सवय ना मला लग्न अगोदरपासूनच आहे सरसोचं तेल लावण्याची. तर चला मग माझ्याकडे ना 6:30ला नळ येतो, तर आल्यानंतर वरती मशीन लावावी लागते, वरती पाणी जाते. 6:15पर्यंत असतो म्हणा नळ, तर त्याच्या अगोदर मी माझं लेप बाथ वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं आंघोळीच्या अगोदर, म्हणजे आपल्याला बरं पडते.
त्याच्यानंतर स्वयंपाक आणि पूजा एवढं काम राहील, पण त्यालाही भरपूर वेळ जाणार आहे बरं का. तर मस्त असं ना आता आंघोळीचं पाणी भरून घेणार आहे. घाईघाईतनं मी आंघोळ करून आली तर गाऊनच घालून आली, म्हणजे नळ वगैरे जाईल बा म्हणून. आता साडी वगैरे छान अशी वेअर करणार आहे म्हणा, पण हे पण घाई करत होती की त्यांना चहा वगैरे प्यायचा आहे म्हणून. आमच्याकडे ना यांना पण लवकरच उठायची सवय आहे. मागच्या वर्षीपर्यंत ते सकाळीच जायचे ना स्कूलमध्ये, तर त्यांना लवकर सुटण्याची आताही सवय आहे. बरेच जातं ते माझ्या पहिलीच उठून जातात. तर ना त्यांना चहासुद्धा घ्यायचा होता म्हणून ते घाई वगैरे करत होते. तर चला मग परत एकदा ना मस्त असा दिवा लावून घेतलेला आहे. देवाजवळचाच दिवा मी इथे आणलेला आहे. थोड्या वेळ इथे राहू देते आणि मग देवाजवळ नेऊन ठेवून देते. तर चला मग अन्नपूर्णेची पूजा करून घेऊया म्हटलं. सकाळी सकाळी इतकं छान वाटते ना, खरंच खूप छान वाटते. आणि आता बरोबर 7:15 झालेले आहेत आणि हे सगळं करताना ना आपल्या मनाला जो आनंद होतो आणि एवढं फ्रेश वाटते ना आणि एवढं पॉझिटिव्ह वाटते ना, ती वेळ वेगळीच राहते आणि मनालाही खूप प्रसन्न वाटते. आंघोळ केल्यानंतर तुम्ही बघा सगळा थकवा निघून जातो आणि त्याच्यानंतर आपण पूजापाठ करतो तर त्या घरामध्ये तर तशीच पॉझिटिव्हिटी येऊन जाते. तर मस्त अशी अन्नपूर्णेची पूजा मी केलेली आहे. 5 हळदी कुंकाचे बोटं लावलेले आहेत, चंदन वगैरे लावून आणि फुलं वाहून घेतलेत. आणि हा धूपबत्तीचा धूर जेव्हा किंवा आपल्या किचनमध्ये पूर्ण दडवडतो ना, खरंच इतकं भारी वाटते ना, खूप छान वाटते. चला मग पूजा तर झालेली आहे, आता चहा ठेवून देते. तर चहा वगैरे ठेवणं अगोदर ना देवाचे जेवढे काही वस्तू आहेत, भांडे वगैरे सगळं स्वच्छ केलेलं होतं. आणि जेव्हा हे भांडेसुद्धा छान अशी लकलकीत चमकतात तेव्हा किती छान वाटते ना. हे पहा ना किती छान पूर्ण स्वच्छ झालेल्या आहेत सगळ्या वस्तू. तर इकडे आपला चहा उकळत आहे. तेवढ्या वेळात म्हटलं छान अशी साडी वेअर करून येऊया, कारण की घाईघाईतच आली होती त्यामुळे साडी घालायची राहून गेली होती, कारण की पाणी भरायचं होतं ना म्हणून नळ वगैरे जाण्याच्या अगोदर. तर साडी तेव्हाच घालणार होती नाही तर मी. तर मस्त अशी आता साडी घालून घेतलेली आहे. चहा होता तेवढ्या वेळात घाईघाईत कशी तरी भरभर घातली. आणि मी साडी घातलेली यांनासुद्धा खूप आवडते आणि मला पण आवडते साडी वगैरे घालायला. पण रोज रोज साडी घालून कामं वगैरे करणं पॉसिबल होत नाही. पण कसं जेव्हा किंवा सण वगैरे असते ना तेव्हा मी घालत असते. तर अद्रक टाकायचं राहिलेलं होतं आणि अद्रक ना कधी पण चहा आपला उकळत आहे, उकळल्यानंतरच अद्रक टाकायचं. पहिलेच जर तुम्ही अद्रक वगैरे टाकलं ना तर चहा खराब होण्याची शक्यता असते. तर चला मस्त असं अद्रक भरपूर घालून घेणार आहे आणि आमच्याकडे अद्रकाचाच चहा यांना आवडते, म्हणजे अद्रकचा टेस्ट आला पाहिजे चहामध्ये, तेव्हाच ते म्हणतात की चहा पिल्यासारखं वाटते. आणि खरंच अद्रकचा टेस्ट तर आलाच पाहिजे. म्हणून अद्रकनं असं मी कायम धुवून ठेवते. मस्त असं भिजत घालते पहिले 4-5 तास, म्हणजे पाणी पूर्ण माती पूर्ण भिजून जाते. मस्त असं आरामात धुतल्या जाते आपलं अद्रक. आणि तुम्ही म्हणाल की वेळेवर आता मी अद्रक धुते, तर यावेळेस तुम्ही जेव्हा अद्रक धुवायला जाल ना तर मातीसुद्धा बरोबर निघत नाही. आणि चहासुद्धा माझ्याकडे कमी साखरेचा चहा लागतो, म्हणजे साखर कधी कधी वापरते म्हणा, नाही वापरत असं नाही, पण जास्तीत जास्त आम्ही गुळच वापरत असतो. यांना ना मी कमी साखरेचा किंवा गुळाचा चहा देते ना तर मलासुद्धा सवय पडलेली आहे. जास्त मी गोड वगैरे आता चहा नाही पिऊ शकत, तर यांच्यासोबत मलाही सवय पडली. चला मग आता यांना देते, त्याच्यानंतर मग परत मी माझ्यासाठी थोडीशी साखर किंवा गुळ ॲड करते आणि त्याच्यानंतर थोडासा चहा मग घेते. पण यांना तर फारच कमी साखरेचा देते बा मी, जास्त गोड देत नाही. त्याच्यानंतर ना मस्त असं बसून निवांत मी 5 मिनिट चहा पिला आणि निवांत बसलीसुद्धा. तेवढाच आपला जो वेळ असतो चहा पीतपर्यंत निवांत बसण्याचा. नाहीतर तर मग सकाळची तर घाई गडबड तर तुम्ही काही विचारूच नका. मुलं स्कूलमध्ये जातात, यांना जायचं असते, परत घरचे कामही आवरायचे असते, म्हणजे पुष्कळ काही धावपळ सकाळी सकाळी प्रत्येक गृहिणीच्या मागे असते. तर आता ना आपल्या पायऱ्यासुद्धा छान अशा खडखडीत वाढून गेलेल्या आहेत. तर पूर्ण सगळंच वाढून गेलेलं आहे. तर आता मस्त असं उंबरटा लेपन करूया. गुरुवार आहे त्यामुळे, आणि परत आपल्या गजानन महाराजाचा प्रकट दिवस पण आहे. आणि तुम्हाला माहीत आहे का गजानन महाराजाचे गुरु कोण होते? आपले स्वामी समर्थ हे त्यांचे गुरु होते. त्यांच्याच आज्ञेनुसार ते नाशिकला राहिले आणि नाशिकनंतर मग तिथे गेलेले आहेत शेगावला. आता जे कोणी माझे ताई लोक व्हिडिओ बघत असेल ना, त्या ताई लोकांमध्ये ना भरपूर जण असे गजानन भक्त पण असेल आणि त्यांची लीलासुद्धा अगाध होती. भरपूर लीला त्यांनी आपल्या याच्यामध्ये केलेल्या आहेत. गजानन महाराजाच्या पोथीमध्ये सगळे त्यांचे संपूर्ण लीला लिहिलेल्या आहेत. तर ना आत्ताच रिसेंटली मी एक व्हिडिओ बघितलेला होता, त्याच्यामध्ये ना त्यांचे बाललीलाही सुद्धा दाखवलेल्या आहेत. परंतु ना बंकटलालाकडे श्राद्ध होतं, तर श्राद्ध पक्षामध्ये ना गजानन महाराज त्यांच्याकडे जे उष्टपत्राई टाकलेल्या होत्या तिचं अन्न खाताना ते दिसले होते. तर त्यामुळे तो दिवस ना आपण प्रकट दिवस म्हणून ना साजरा करत असतो. किंवा आता शेगावमध्ये तर त्या दिवशी तर भरपूर गर्दी असेल. आणि खरंच तुम्ही सगळीकडे फिरून या, ऑल इंडिया तुम्ही कुठूनही फिरून या, पण शेगावला जशी सोय आहे ना तशी सोय तुम्हाला कुठेच
दिसणार नाही, तिथे तुम्हाला एक कचरासुद्धा दिसणार नाही. आणि तिथचे प्रत्येकजण जेवढे काही तिथे त्यांचे सेवेकरी आहेत ना, इतके प्रेमाने बोलतात आणि प्रत्येकांना ते माऊली म्हणून बोलतात ना, खरंच इतकं छान वाटते ना, खूप भारी वाटते. आणि शेगावमधलं वातावरण ना इतकं मनाला प्रसन्न करणार आहे, खरंच खूप छान आहे. तुम्ही कधी नसेल गेला ना शेगावला तर नक्की जा. गजानन माऊलींबद्दल जेवढं बोललं तेवढं कमीच आहे. तुमच्याशी बोलता बोलता छान असं उंबरठा लेपण पण होऊन गेलं आणि छान मस्त अशी रांगोळी पण काढून झाली. त्याच्यानंतर ना मी देवाजवळ ना प्रत्येक माझा जो काही मंगल कलश असतो ना, तो प्रत्येक गुरुवारी मी बदलवत असते आणि त्या कलशातलं पाणी पूर्ण घरभर शिंपते. म्हणजे लेतबात वगैरे सोडून किचन, हॉल आणि बेडरूम सगळे काही शिंपल्यानंतर ते पाणी मग मी तुळशीमध्ये घालते. आणि आता त्याच्यानंतर मग परत आपला दुसरा कलश ठेवत असते. तर चला मग तुळशी मातेलाही आपण पाणी घालून घेऊया. आणि रोज सूर्यदेवतालासुद्धा पाणी घालायला कधीच विसरायचं नाही. सूर्यदेवतामुळे ना आपले भरपूर काम होतात बरं का. अडलेले कामं जर तुमचे पूर्ण करायचे असेल ना, तर तुम्ही रोज सूर्यदेवताला पाणी टाकणं चालू करा. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही स्वतः आपल्या जीवनामध्ये अनुभव घ्या. खरंच हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. पहिलेचे लोक म्हणत होते आणि ते खरंच म्हणत होते, त्याच्यात काहीतरी तथ्य होतं म्हणूनच म्हणत होते. पण आजकाल कोणी तेवढं नाही पाळत म्हणा. पण खरंच सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे फॉलो. तर आता त्याच्यानंतर मी माझी तुळशीची पण पूजा करून घेतली. तिथे पण पाणी घालून घेतलं आणि तुळशी मातेचा एक मंत्र आहे तो मी रोज म्हणत असते, तो सुद्धा म्हणून घेतला. त्याच्यानंतर ना उंबरठा पूजन करणार आहे आणि त्याच्यानंतर मग माझ्या देवपूजेला सुरुवात करणार आहे. आणि नुसतं एवढं केलं तरी किती छान वाटत आहे ना. असं वाटत आहे का घरामध्ये संपूर्ण पूजाच झालेली आहे. पूजा तर अजून बाकीच आहे. एवढं सगळंच करताना मन प्रसन्न होते. चला मग मधातच मी इथे व्हिडिओ एंड करत आहे, कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल म्हणून. आता याच्यानंतर तर गजानन महाराजाची पूजा, नैवेद्य, आरती सगळं मी तुम्हाला शेअर करणार आहे. परत त्याच्यानंतरचं जे काही राहील ना ते सगळं मी शेअर करीन. चला मग भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. जय गजानन माऊली. श्री स्वामी समर्थ.